ओव्हर थिंकिंग, निगेटिव्हिटी, सेल्फ डाऊट, निगेटिव्ह माइंडसेट, आपले निगेटिव्ह सारखे सारखे थॉट्स येणं, हे एका सवयीमुळे होतं आणि ते म्हणजे की आपण स्वतःशी काय बोलतोय. आपण जर सारखं सारखं स्वतःशी निगेटिव्ह बोलत असाल तर मित्रांनो आपलं आयुष्य पूर्णपणे निगेटिव्ह होऊन जाईल. इनफॅक्ट दिवसातल्या 24 तासांमधले मॅक्झिमम वेळ आपण स्वतःशी बोलत असतो आणि एका दिवसामध्ये मित्रांनो आपल्या मनामध्ये जवळजवळ माइंडमध्ये 70,000 थॉट्स येत असतात. 70,000 थॉट्स, 70,000 विचार आपल्या माइंडमध्ये येतात आणि त्यातले विशेष म्हणजे 90% 90% हे थॉट्स निगेटिव्ह असतात, ज्याचा आपल्याला आपल्या लाईफला काहीही फायदा होत नाही मित्रांनो. आणि जर निगेटिव्ह थॉट सारखे सारखे येत असतील आपल्या माइंडमध्ये, तर आपलं लाईफ ऑटोमॅटिकली निगेटिव्ह बनायला सुरुवात होते. आपण ऑटोमॅटिकली त्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे इम्पॅक्टफुल गोष्ट सांगणार आहे की ज्या अफर्मेशन्स किंवा ज्या सेल्फ टॉक आपण त्याला म्हणतो, की ज्यावेळेस आपण स्वतःशी बोलतो त्यावेळेस आपण काय बोलायला पाहिजे, व्हॉट टू से वेन यू टॉक टू युअर सेल्फ. इंग्लिशमध्ये एक खूप चांगलं पुस्तक पण आहे आणि त्या पुस्तकात सांगितलेल्या आणि अतिशय महत्वाच्या अशा गोष्टी आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि मी तुम्हाला काही खास असे अफर्मेशन्स पण देणार आहे की जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अप्लाय करायचे. त्याच्यासाठी दिवसातले हार्डली 5 ते 10 मिनिट खूप झाले, पण आपलं लाईफ चेंज होऊ शकतं. जे डोक्यामध्ये निगेटिव्ह पॅटर्न्स तयार झालेले आहेत, निगेटिव्ह प्रोग्रामिंग तयार झालेले आहे, त्या गोष्टींना आपल्याला रिव्हर्स करता येईल आणि आपल्या लाईफमध्ये आपण परत हेल्थ, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये आपण परत अट्रॅक्ट करायला सुरुवात करू शकतो. आपण आता रिपेल करतोय कारण की त्या गोष्टी आपण अशा गोष्टी बोलतोय आपल्या तोंडातून, त्या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा नको आहेत, की माझं नशीबच फुटकं आहे किंवा मला जमणारच नाही किंवा काय कसं झालं गरीबाला, कसे आठवण काढली गरीबाची, आपण मजाक मजाक मध्ये म्हणतो. पण आपलं सबकॉन्शियस माइंड त्याला मजाक कळत नाही. तो म्हणतो युअर विश इज माय कमांड. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला खूप इम्पॉर्टंट महत्वाच्या काही मी अफर्मेशन्स देणार आहेत. बरेचसे लोक अफर्मेशन्स करतात पण ते त्यांना का सक्सेस मिळत नाही, त्यांचं कुठं चुकतं, कशा टाईपचे अफर्मेशन्स करायला पाहिजेत, काय बोलायला पाहिजेत, अशा छोट्या छोट्या गोष्टी आजच्या व्हिडिओतून आपण महत्वाच्या बोलणार आहोत. चला तर आपण पाहूयात. अफर्मेशन्स किंवा आपण त्याला सेल्फ टॉक बोलतो, त्याचा अर्थ काय होतो, तर आपण जे काही बोलतोय ते आपण इंटेन्शनली बोलतोय, म्हणजे काय जाणीवपूर्वक बोलतोय. दुसरी गोष्ट काय की आपण पॉझिटिव्ह थॉट्स बोलतोय, पॉझिटिव्ह बोलतोय आपल्या गोष्टी तोंडातून. तिसरी गोष्ट म्हणजे ते पॉवरफुल असे थॉट्स आहेत आणि चौथी गोष्ट म्हणजे ते शब्द असे विचार आहेत की जे इंटेन्शनल, म्हणजे आपण इंटेन्शनली जाणीवपूर्वक पॉवरफुल आणि इम्पॅक्टफुल असे वर्ड्स आणि पॉझिटिव्ह थॉट्स असे बोलतो आपण जाणीवपूर्वक. त्याला म्हणतात अफर्मेशन्स. कसं, आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड, देवाने बनवलेली मी अतिशय सुंदर क्रिएशन आहे. किंवा आय एम हेल्दी, मी अतिशय स्वस्थ आहे. मित्रांनो जसं आपण हे थॉट्स बोलतो आपल्या ब्रेन मध्ये, पण त्याचा आपल्या सबकॉन्शियस माइंड वरती त्याचा खूप चांगला किंवा जर शब्द वाईट असतील तर वाईट असा विचार होतो. हे आपलं जे माइंड आहे एखाद्या बागेसारखं आहे. जर एखादी जमीन आहे, ह्या जमीन आहे किंवा बाग आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जशा बिया पेरणार आहेत तसंच फ्रुट्स तुम्हाला मिळणार आहे. जसे फ्रूट बी पेरणार आहेत त्याचं तुम्हाला फ्रुट्स मिळणार आहेत, रिटर्न मिळणार आहे. तर जर चांगले थॉट्स असून पेरले, आपण चांगल्या जर गोष्टी पेरल्या तर त्याचं ऍक्शन्स चांगले होणार आहेत आपल्या हातून. तर आपण जाणीवपूर्वक हे विचार बोलतोय. आय एम हेल्दी, आय आय टेक राईट डिसिजन्स किंवा आय अट्रॅक्ट मनी इझिली. ह्या आपण म्हणतो कंगाली आहे, पैशाची कडकी आहे, बँकेत 1 रुपया नाहीये. ह्या गोष्टी आपण अशा बोलत असतो निगेटिव्ह, आपल्या मुलांना अशा गोष्टी भरपूर बोलत असतो. आपल्या माइंडवरती, आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती या प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होत असते आणि आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याशी भांडत नाही, ते फक्त ऍक्सेप्ट करतं आणि त्या हिशोबाने ते रिॲक्ट करतं. जसा प्रोग्रामिंग आपण करतो तसं ते त्याप्रमाणे आपल्याला उत्तर देतं. आणि जर सारखं निगेटिव्ह थॉट्स बोलत असू तर आपल्याला एक्झॅक्टली रिटर्न तेच येणार आहे. जसं इको असतो, आपण जर आवाज घुमतो म्हणतो ना, तर जसं आपण जे बोललोय तेच आपल्याला परत रिटर्न ऐकायला येतं. जर मी म्हणलं आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू, तर इको मध्ये परत तेच ऐकायला येतं. सेम वे सबकॉन्शियस माइंड पण आपल्याला त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडायला सुरुवात होतात.
बऱ्याच वेळा आपण जे निगेटिव्ह बोलत असतो ते मजाकमध्ये सुद्धा बोलू नये, कारण की आपल्या सबकॉन्शियस माइंडला मजाक पण कळत नाही, आपल्या अवचेतन मनाला. तो म्हणतो युअर विश इज माय कमांड. तुम्ही जे बोलणार आहे ते मी तुमच्या समोर तुमच्या लाईफमध्ये आणून देणार आहे. ही थॉट बिकम्स थिंग्स त्याला म्हणतात आपण. जे तुमचे विचार आहेत त्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये गोष्टी घडणार आहेत, किंवा व्हॉट इज इन युअर हेड विल बी इन युअर हँड. जे तुमच्या डोक्यामध्ये आहे एक दिवस तुमच्या हातामध्ये म्हणजे तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी येणार आहेत. त्यामुळे अफर्मेशन्स म्हणजे काय, की जे आपण जाणीवपूर्वक चांगले थॉट बोलतोय. आय एम द बेस्ट, आय एम पॉवरफुल, आय एम स्ट्रॉंग, आय हॅव अ गुड स्ट्रॉंग पॉझिटिव्ह माइंडसेट. मी जे डिसिजन्स घेतो ते मी पूर्ण करतो. आय एम अ डिसिप्लिन पर्सन, आय एम अ हेल्दी पर्सन, आय लाईक माय सेल्फ. मी स्वतःला आवडतो. आय अप्रिशिएट माय सेल्फ, आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. या गोष्टी स्वतःबद्दल बोलणं, सेल्फ लव्ह म्हणा, किंवा हे जे अफर्मेशन्स करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तरी पण बऱ्याच वेळा अफर्मेशन्सचा फायदा आपल्याला हा होतो की आपला सेल्फ कॉन्फिडन्स खूप जबरदस्त वाटतो. आपण स्वतःला ज्यावेळेस प्रोग्रामिंग करतोय त्याच्याने आपल्याला एक एनर्जी तयार होते, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स तयार होतो, आपल्याला क्लॅरिटी येते. दुसरी गोष्ट म्हणजे लोक आपल्याला त्या हिशोबाने ट्रीट करतात, जसं आपण आपल्या स्वतःच्या बद्दल सेल्फ इस्टीम किंवा स्वतःची आपली जे सेल्फ इमेज आहे, आपण स्वतःला काय समजतो. आपण जर सारखं निगेटिव्ह बोलत असतो, आपलं बॉडी पोस्चर एकदम डाऊन होऊन जातं, आपले थॉट्स निगेटिव्ह असतील तर आपले वाईब्स निगेटिव्ह जात असतात. पण जर आपण स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आटू, आपण जे बोलतोय ते स्वतः ऐकणार, आणि आपण जे स्वतः ऐकणार त्याच्यातूनच आपल्या हातून तशा प्रकारचे ऍक्शन्स होतात. आपल्या बॉडी बॉडी आपली जी लँग्वेज आहे त्याच्यातून समजतं की हा माणूस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तशाच वाईब्स आपल्या व्हायब्रेशन्स आपल्या शरीरातून निघतात. त्याच प्रकारची एनर्जी एक तर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरातून बाहेर पडत असतील. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सेल्फ टॉकमुळे किंवा अफर्मेशन्समुळे हा फायदा होतो. आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, स्वतःबद्दलचा रिस्पेक्ट वाढतो, आपली सेल्फ इमेज चांगली वाढते, आणि लोक तुम्हाला त्याच लेवलने ट्रीट करतील ज्या लेवलने तुमची स्वतःची सेल्फ इमेज आहे. त्या जर सेल्फ इमेज आपली डाऊन असेल तर आपण लोक पण आपल्याला तसेच ट्रीट करतील. पण जर आपण स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असू, बेस्ट म्हणजे जर तुम्ही रोज एक 10 ते 15 सेल्फ अफर्मेशन लिहू शकला, बोलता बोलता लिहू पण शकले, समजा तुम्ही बोलताय आणि लिहिताय एका पेन आणि पेपर घेऊन, तर फार जबरदस्त आहे मित्रांनो. मित्रांनो, फायनली एकच सांगेल की आपणच आपलं लाईफ घडवतोय. आपणच आपल्या लाईफला, वी आर द आर्किटेक्ट ऑफ आवर ओन लाईफ. मित्रांनो, डोंट टॉक व्हॉट यू ऑलरेडी हॅव. अशी गोष्ट बोलू नका जी तुमच्याकडे ऑलरेडी आहे कदाचित, बट यू डोंट वॉन्ट, पण ती नकोय तुम्हाला. स्पीक व्हॉट यू डोंट हॅव बट यू वॉन्ट. अशी गोष्ट जी तुमच्याकडे कदाचित नाहीये पण ती तुम्हाला पाहिजे, तर ती बोलायला सुरुवात करा. ती म्हणजे काय, समजा आपल्याकडे पैसे कमी आहेत, सारखं सारखं पैसे कमी आहेत, कंगाली आहे, कडकी आहे, पैसे नाहीयेत, पैसे नाहीयेत, हे खूप महाग झाले, सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत मित्रांनो. तर अशा गोष्टी बोलायच्या की आय हॅव अ सफिशियंट अमाऊंट ऑफ गुड अमाऊंट ऑफ मनी इन माय बँक. माझ्याकडे पैसे बँकेत आहेत, मी इझिली पैशांना अट्रॅक्ट करू शकतो, किंवा मी जस्ट फॉर व्हॉट एव्हर तुम्हाला जे लागतंय तुमच्या लाईफमध्ये, फक्त पैशाशी रिलेटेड नाही, तर माझे खूप चांगले रिलेशनशिप आहेत सगळ्यांशी. आय हॅव गुड फ्रेंड्स, आय हॅव लॉट ऑफ फ्रेंड्स, आय हॅव गुड रिलेशनशिप. किंवा स्टुडंट आहात समजा तुम्ही, तुम्हाला मार्क्स चांगले पाडायचे, ग्रेड चांगले पाडायचे, तुम्हाला चांगली पर्सनॅलिटी पाहिजे, तुम्हाला वाटतं लोकांनी तुमची चांगलं रिस्पेक्ट करावा, तर त्या गोष्टी बोलायला सुरुवात करा इन अ प्रेझेंट टेन्स. आय जसं काय ऍज इफ माझ्याकडे ऑलरेडी त्या गोष्टी आहेत. माझ्याकडे ऑलरेडी माय बँक बॅलन्स, आय हॅव अ व्हेरी गुड बँक बॅलन्स. कदाचित आता नसेल पण ते बोलायला सुरुवात करा की आय ऑलरेडी हॅव अ गुड बँक बॅलन्स. कारण की आपलं ब्रेनला त्याला टेन्स कळत नाही, तो फक्त एकच म्हणतो की की जे तू बोलणार आहेस ते होणार आहे, जे तू बोलणार आहेस तेच होणार आहे. त्यामुळेच पूर्वीच्या काळचे लोक शुभ शुभ बोला म्हणायचे, कारण की आपण जे बोलतोय ते आपण अट्रॅक्ट करतोय आपल्या लाईफमध्ये मित्रांनो. तर आणि आपलं माइंड जे आहे अतिशय पॉवरफुल असं आपलं सबकॉन्शियस माइंड आहे मित्रांनो. आणि आपल्या माइंडला आपण निगेटिव्ह मधून बाहेर कसं काढू शकतो, निगेटिव्ह पॅटर्न्स मध्ये आपण बऱ्याच वेळा अडकलेला असतो, तर त्याच्यातून कसं बाहेर काढू शकतो त्याच्यासाठी, आणि आपण आपल्या माइंडला रिवायर करू शकतो. म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आपल्या माइंडवरती लहानपणापासून जे एक प्रोग्रामिंग झालेलं असतं बऱ्याच वेळा, त्याला त्यातून बाहेर कसं पडू शकतो आपण, आणि आपल्या लाईफला ट्रान्सफॉर्म कसं करू शकतो, त्याच्यासाठी माझा जो प्रोग्राम आहे मित्रांनो, तो प्रोग्राम आहे रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ.
तर तो प्रोग्रामची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तुम्हाला तिथं प्रोग्रामचे सगळे अपडेट्स वगैरे मिळतील. तर थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुमच्या मित्रांशी, तुमच्या ओळखीच्या वळखीच्या लोकांशी किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. कारण की आपण जे बोलतोय तेच होणार आहे आपल्या लाईफमध्ये. तर तुमच्या नियर अँड डिअर लोकांशी शेअर करा. आपण आपले स्वप्न, आपले ड्रीम्स, आपले डिझायर्स, अबंडन्स, हेल्थ, प्रॉस्पेरिटी सगळ्या गोष्टींना अट्रॅक्ट करू शकतो. फक्त काही लोक जे का ते अट्रॅक्ट करू शकत नाही, बिकॉज ते स्पीक, ते बोलतात, पण त्याच्यामध्ये त्यांचे इमोशन्स नसतात, त्यांच्या फिलिंग्स नसतात. ते फक्त बोलतायत, बोलण्यासाठी आय एम पॉवरफुल, आय एम हे, फक्त एक जसं काय दिवसाचे एक काम आपण टिक म्हणून केलं त्याच्याने नाही. आपले इमोशन्स त्याच्यामध्ये, आपल्या भावना, आपल्या फिलिंग्स त्याच्यामध्ये असणं फार इम्पॉर्टंट. की येस आय एम द बेस्ट, येस आय एम हेल्दी, येस मी खूप जसं मी श्रीमंत आहे, आय एन्जॉय एव्हरी डे, मी माझ्या लाईफचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण एन्जॉय करतोय, अमेझिंग थिंग्स माझ्या आयुष्यामध्ये अमेझिंग थिंग्स होत आहेत. आणि ते कॉन्फिडन्स आणि तो झलकला पाहिजे, त्या फिलिंग्स त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ, आणि म्हणून बऱ्याच वेळा लोक नुसते बोलतात, अफर्मेशन त्यांच्यासाठी वर्क न होण्याचं कारणच हे आहे, दे डोंट हॅव दॅट बिलीफ. तर जरूर शेअर करा तुमच्या मित्रांशी, नातेवाईकांशी, तुमच्या ग्रुप्समध्ये लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जर वेबिनार अटेंड करायचं असेल तर जरूर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. परत एकदा क्लिक, म्हणजे परत एकदा सांगतो, जस्ट रिमाइंडर, क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. थँक्यू सो मच. थँक्यू.